सो फ्रेंड्स, आता आम्ही बकुल सर इथे आहेत, बकुल राऊत, मी वसंत नारंगीकर. आम्ही निघालो लोणावळ्याला. अचानक ठरलेला प्लॅन आहे. दुपारी 2च्या नंतर प्लॅन आउट केलेलं आहे, निघालेलो आहे. एक राईड आमची फेल झाली, अर्धवट आम्ही जाऊन आलो आहे तळोजापर्यंत. खूप ट्रॅफिक होता म्हणून पुन्हा खारघरमधून निघून आम्ही पनवेलच्या दिशेने जातो आहोत. तर आता पुढचा प्रवास आमचा चालू होतो आहे, कॅरी ऑन करतो आहे. बघूया पुढे प्रवासात काय काय घडतं आहे. फ्रेंड्स, आता आपण मोर्वेचा रोड क्रॉस केलेला आहे. मोर्वे धरण आताच क्रॉस झालेलं आहे. आता आपण खालापूर रोड आहे. म्हणजे उत्तम असा रोड, डांबरी रोड आहे आणि जराही कुठे चान्स जाणवला नाही. आम्ही ब्रेक घेतलेला आहे. आमची बुलेट आणि आमचा ब्रेक टाईम चालू आहे. त्या ब्रेक घेतलेला आहे. चहाचा ब्रेक चालू आहे. मनाचा ब्रेक, चहाचा ब्रेक. आजचा हा जो टूर आहे हा लोणावळ्याला टायगर हिल्स आणि मोर्वे धरण या 2 ठिकाणी आपण जात आहोत. आणि त्या दोन्ही ठिकाणी जात असताना आजचा आपण एक्सप्लोरेशन करतो आहे की खारघरवरून लोणावळ्याकडे जाण्याचा जो रोड आहे तो कसा आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला काय काय अनुभव आले ते सगळे तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. आणि बराच चांगला अनुभव होता. सो फार सो गुड. इथे जो डांबरी रस्ता आहे तो बऱ्यापैकी चांगला आहे, ज्याच्यामध्ये थकायला होत नाही आहे. आणि विशेष करून आमच्याकडे बुलेट असल्यामुळे बुलेटवरती आम्हाला अजून तरी काही असा थकवा जाणवला नाही आहे. लांबचा प्रवास नाही, तर त्या रोडच्या प्रवासामध्ये आम्हाला कुठेही थकवा जाणवला नाही. मित्रांनो, ही आहे आमची आजची राईड. आम्ही या राईडवरून लोणावळ्याला जात आहोत. तर बघूया काय काय होतं या राईडमध्ये. गाईज, आता आम्ही खंडाळ्याला एंटर करत आहोत. आणि हा खंडाळ्यातला एक पॉईंट आहे जिथे सर्वच थांबलेले आहेत आणि आनंद घेत आहेत. सूर्यास्त होत आहे. तो ड्यूक स्नोज आहे. हां, तो जो चढतात तो त्याला ड्यूक स्नोज म्हणतात. ड्यूक
मातीचा ब्रिज आहे आणि सूर्यास्त पण होतं मागे. गाड्यांची बरीच वर्दळ आहे ब्रिजच्या दुसऱ्या साईडला. त्या खोपोली शहर आहे पूर्ण खाली. धुक्याची चादर पूर्ण दूरवर पसरलेली आहे, धुक्याची चादर. खाली तुम्ही बघताय खोपोली शहर आहे आणि हा तुमचा मंडळाचा एक्सप्रेस हायवे. पुढे आता आम्ही टायगर हिल्सच्या दिशेने जात आहोत. Tell me that you're ready to go. I'll be here waiting. I'll be here waiting, waiting. मित्रांनो, आता आपण बघतोय राजमाची पॉईंटला आहोत. खंडाळामध्ये एंटर होताना राजमाची पॉईंटला हा सुंदर असा निसर्ग तुम्हाला बघायला मिळतो. लोकांसाठी राजमाची पॉईंट असला तरी माझ्यासाठी हा महाराष्ट्रातला एक स्वर्गातलं स्थान असल्यासारखं आहे. छान असं अप्रतिम सुंदर डोक्याची चादर पसरलेले डोंगरांच्या रांगा आहेत. सो अजूनही बराच निसर्ग बघायचा. आम्ही पण आता निघत आहोत. पुढच्या पॉईंटला जाऊया. बाय. स्थानिक बंधू इथे आहेत आमचे. ते इकडची माहिती पण आहे त्यांना आणि स्थानिक बंधू यांचे धंदा व्यवसाय आहे. इकडे या अवश्य आणि यांच्याकडे असलेल्या फळं विकत घ्या. पण काहीही घेत असताना इकडचा निसर्गाची काळजी मात्र अवश्य घ्या. घाण करू नका. स्वतःची सुद्धा काळजी घ्या आणि निसर्गाची सुद्धा काळजी घ्या. बाय.
बुशी डॅम आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे, सगळेच जण बुशी डॅमला जातात. पण बुशी डॅमच्या आधी जो वॉटर बॉडी आहे ज्याच्यामुळे बुशी डॅम तुम्हाला पाहायला मिळतो, ती वॉटर बॉडी इथे मागे माझ्या मागे दिसते आहे. आणि छान तिकडे एक सनसेटसुद्धा आत्ता होतं आहे. आत्ता एक्झॅक्टली वाजलेले आहेत 6:10 आहेत आणि 6:10 असतानाचा हा निसर्ग. अच्छा तो शिवलिंग पॉईंट आहे का तो? सो मित्रांनो, आता आपण इथे स्थानिक मित्र आहेत आपल्याबरोबर. काय नाव तुमचं? नितीन झोरे. नितीन झोरे. आणि तुम्ही? माझं नाव मंगेश. मंगेश. तर त्यांनी आत्ता सांगितलं आम्हाला की हा सेकंड लास्ट पॉईंट आहे इथे, याला आपण म्हणतो टायगर पॉईंट. आणि याच्यानंतर पुढे शिवलिंग पॉईंट म्हणून आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार अजून शिवलिंग पॉईंट एक शिल्लक आहे, पण तो आत्ता जाणार का नाही, थोडा उजेड असताना गेलं तरी असतं. नाही चालेल, आताही गेली तरी चालेल. इकडे 1.5 किलोमीटर, 1.5 पण नाही होणार, 1 किलोमीटर बघा. साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावरती शिवलिंग पॉईंट आहे. तर नक्की या इथे स्थानिकांची दुकानं पण आहेत इथे तुम्ही चहा, नाश्ता, भजी इत्यादी खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकता. तर नक्की या पॉईंटला व्हिजिट करा. खंडाळापासून तुम्ही उजव्या हाताला वळल्यानंतर हा पॉईंट येतो. आणि स्वतःची काळजी घ्या, निसर्गाची काळजी घ्या, घाण करू नका, कचरा इतरत्र टाकू नका. तुम्ही आणलेल्या वस्तू स्वतःबरोबर घेऊन जा, निसर्गाला त्रास देऊ नका. बाय बाय. बकुल सर त्यांच्या गोप्रोमध्ये कॅप्चर करत आहेत, थोडंसं ॲडव्हेंचर करून कॅप्चर करत आहेत सगळे सीन. जितकं जास्तीत जास्त निसर्ग या लेन्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवता येईल तो आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. इकडे पण प्लेन असं जागा आहे कुठे. सो मित्रांनो, आता आपण इथे टायगर पॉईंटला पोहोचलेलो आहोत. टायगर पॉईंटला इथे जस्ट एक 10 मिनटापूर्वी सनसेट होऊन गेलेला आहे. जो 6:15 पावणे 6 वाजता आपण खाली पाहिला होता तो ॲक्च्युली इथे आम्ही मिस केलेला आहे. नको चहा आत्ता अंत झाला, नंतर थोडंसं फिरून आला की. सो हा वरचा परिसर आहे सगळा. इथे तुम्हाला खाण्यापिण्याच्या सगळ्या सुविधा आहेत, खाण्यापिण्याच्या सुविधा आहेत इथे. आणि बरेच लोक इथे निवांत बसून घेऊ शकतात. सो मित्रांनो, आता आपली राईड इथे संपत आहे आणि आम्ही शिवलिंग पॉईंट शिल्लक राहिलेला आहे. तरी पण निसर्गाचा एक छान पट्टा आम्हाला पाहायला मिळाला. पनवेलपासून ते खंडाळापर्यंत आणि खंडाळावरून थोडंसं वरती आल्यावरती एक साधारणपणे 2-3 किलोमीटरवरती हा परिसर आहे. खंत एकाच गोष्टीची वाटते की इथे आलेले जेवढे पर्यटक आहेत ना ते स्वतः आनंद घेतात, मात्र या जागेमध्ये घाण टाकून जातात. तर इथे जे कचरा पडलेला आहे तुम्ही बघू शकता. इतका छान निसर्ग वरती तुम्हाला साथ देत असताना तुम्ही खाली जो कचरा करता, लाजिरवाणी गोष्ट आहे की आपल्याकडे
बंगलो रूम मोठी गोष्ट आहे. अच्छा म्हणजे गावाच ठिकाणीच भेटणार तुम्हाला, रूम भेटणार आणि ते घरगुती जेवण पण तुम्हाला तिथं. हां घरगुती जेवण. तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या, अवश्य घ्या. निसर्गाचा आनंद तुम्हाला मोफत मिळतो, पण मोफत मिळत असताना तुम्ही ज्या गोष्टी इथे आणता त्याबरोबर घेऊन जाण्याची कृपा करा. एक कॅरी बॅग सोबत असा एक ठेवा, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं वेस्टेज गोळा करता येईल आणि ते वेस्टेज तुम्ही जाताना परत घेऊन जा आणि त्याची विल्हेवाट व्यवस्थितरित्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकूनच करा. हे इतरत्र टाकल्यानंतर दारूची बाटली पडलेली आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला लाजिरवाण आहेत आपल्यासाठी, की आपण या गोष्टी इथे करतो. निसर्गाचा आनंद घेत असताना तुम्ही कुठेतरी समतोल राखण्यासाठी पण प्रयत्न करायला पाहिजे. तरच तुम्हाला तुमच्या भावी पिढीसाठी काहीतरी राखता येईल. आणि त्या भावी पिढीला आपण काय देणार आहोत? एक चांगला सुंदर स्वच्छ निसर्ग देणार आहोत. तो द्यायचा असेल तर हा प्रकार घडता कामा नये. शिवलिंग पॉईंट कुठला? दादा शिवलिंग पॉईंट कुठला? हाच आहे. डोंगर कुठला दिसतो का? कुठे आहे ते डोंगर? अच्छा इथे खाली आहे. इथून आज गाडी जाते. तिथे बघून तो अंधार होत चाललाय. सो मित्रांनो, आम्ही आता शिवलिंग पॉईंटला पोचलेलो आहोत. शिवलिंग पॉईंट इथे आम्ही आता कवर करणार आहोत. बरोबर 6:30 वाजलेले आहेत. 6:35 झालेले आहेत एक्झॅक्टली. ओके, दिस इज शिवलिंग पॉईंट. हा जो शिवलिंगासारखा असा मधोमध उभा राहिलेला दिसतोय डोंगराचा, दॅट इज कॉल्ड शिवलिंग पॉईंट. मित्रांनो, आता आम्ही खंडाळ्याच्या टायगर पॉईंट, शिवलिंग पॉईंट या परिसरात फिरत आहोत आणि हा उंच शिखरावरून दिसत असणारा परिसर 6:30ची वेळ आहे. तरी पण जितकं शक्य होईल तितकं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो.
फ्रेंड्स आता आपण इथे लोणावळ्यामध्ये उतरलेलो आहोत. मगनलाल चिक्की. ओरिजिनल मगनलाल चिक्की म्हणजे ज्यांच्यापासून सगळ्या बाकीच्या फ्रँचायझी सुरू झाल्यात ना ते मगनलाल चिक्कीवाले. मगनलाल चिक्की सिन्स 1880 ओरिजिनल्स. हे मगनलाल चिक्की जे आहे ते एक्झॅक्टली लोणावळा रेल्वे स्टेशनच्या समोर आहे. लोणावळा रेल्वे स्टेशनसुद्धा इथे समोरच आहे. मध्य रेल्वेच्या अंडर ते येतं. इथे तुम्हाला बरीच व्हरायटी बघायला मिळेल. काजू वगैरे पाव किलोचे सगळे पॅकेट्स असतात. तुम्हाला ज्या प्रकारे हवे त्याच प्रकारे तुम्ही घेऊ शकता. इथे बाकीची व्हरायटी पण आहे. सो नक्की भेट द्या इकडे. आणि मगनलाल चिक्की ओरिजिनल म्हणजे जे मूळ मगनलाल चिक्की आहे जिथून पुढे हा सगळा फ्रँचायझीज सुरू झाल्या 1880 सिन्स 1880 हे मगनलाल चिक्की या ठिकाणी आहे. तर नक्की या. आता आम्ही पुढचा प्रवास पनवेलच्या दिशेने करत आहोत. तर बघूया पुढे काय होतं. बाय. मित्रांनो मगनलाल चिक्कीप्रमाणेच फ्रेंड्स चिक्की म्हणून एक शॉप आहे जे लोणावळा रेल्वे स्टेशनच्या समोरच आहे. ते लोणावळा रेल्वे स्टेशन आपल्या समोर दिसतं आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट साईडला फ्रेंड्स चिक्की म्हणून आहे. ज्याचं तो इतका फेमस आहे की त्याची चिक्की जी आहे ती दुपारीच संपून जाते. म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत त्यांचा स्टॉक सगळा संपतो. म्हणजे मगनलाल चिक्कीप्रमाणेच हेही एक फेमस असं चिक्कीचं ठिकाण आहे. चिक्की इथे उत्तमात उत्तम चिक्की इथे मिळते. फ्रेंड्स चिक्की. सो इथेही तुम्ही येऊ शकता. पण हे दुकान दुपारपर्यंतच अवेलेबल असतं याची नोंद असू द्या. मित्रांनो आता आम्ही नेक्स्ट स्टॉप घेतलेला आहे गोल्डन चिक्की वडापाव. गोल्डन चिक्की वडापाव म्हणून जागा आहे. सुपर चिक्की त्याच्या बाजूला आहे. ठीक आहे. भजी डालते की गोल भजी डालते? मूंग दाल भजी. मूंग दाल भजी. हो मित्रांनो गोल्डन वडापाव इथे नक्की आहे. आणि जितेंद्र यादव म्हणजे एकदम मशीनसारखा काम करतो. मूंग भजी एकदम मशीनसारखा टाक करून त्याने भजी टाकली होती. आणि आपल्याला एक टेस्ट कसला मूग भजी दिली पण. नक्की आहे आणि त्याला भेटा. जितेंद्र यादव. बाय बाय.